जना, हे सगळं भरून ठेव आणि अजिंक्य ताऱ्यावर पाठवून दे. काय ग, 9 वाजते. कोण आलंय? शंभूराजे गडावर आले. आले पण एवढ्या लवकर? जी राणीसाहेब. जायची घाई यायची घाई. बर, हा सारा पट संदुकीत भरून ठेव आणि आजच हुलस्वारासोबत अजिंक्य ताऱ्यावर पाठवून दे. तेवढाच महाराजांना विरंगुळा. शंभूराजे निघाले? जी महाराज. कधी निघाले? दिस उगवायला युवराज गड उतार झाले, पर जाताना पाय निघत नव्हता त्यांचा. बराच उशीर आपल्या दालना बाहेर घुटमळले. मग महालात आले. तुम्हासनी निरखून बघितलं. जावं का नको जावं अशी त्यांची गत झाली. अखेरीला मग दिस उगावला आणि गेलं. वेडी माया आहे त्यांची आमच्यावर. जी महाराज. न्याहारी पाठवा आणि थोडं दूधही पाठवा. जी महाराज. आपल्या फौजा जिथे जिथे असतील तिथून त्या माघारी बोलवा. तसं कसं करता येईल युवराज? आपल्या काही फौजा मोगलांच्या गडास वेढा देऊन बसल्यात. काही फौजा नाशिक परगण्यात आहेत. मोरोपंत मोहिमेत अडकलेली फौज नाही, जी वरकड फौज आहे ती माघारी बोलवा असं म्हणतो आहोत आम्ही. हो. शिवाय आपल्या गावोगावी जे बारगीर आहेत त्यांनाही गडावर बोलावून घ्या. जी जी युवराज. नवीन फौज भरती करावी लागत असेल तीही भरती करा. ती आपण करूच युवराज, पण एवढी तातडी काय होती? म्हणजे कारण समजले नाही. दक्षिण दिग्विजय. क्षमा असावी युवराज, पण दक्षिण दिग्विजयाची तयारी करण्यासाठी महाराज अगोदर चांगले झाले पाहिजेत. त्यांची प्रकृती ठीक नाही आणि आपण त्यांच्या अपरोक्ष काही करायचे म्हणजे. आमच्यावर विश्वास नाही? विश्वास आहेच युवराज, परंतु महाराजांनी योजना बनवण्यात आणि आपण योजना बनवण्यात फरक आहेच की. हा, तेच म्हणत होतो मी. शिवाय फौज जमायला असा कितीसा वेळ लागतोय, पण एकदा ती जमा झाली की वेतन सुरू होते आणि त्याचा सगळा खर्च सरकारवरच पडतो ना. हा, आणि तो भुर्दंड आपल्या तिजोरीवर येतो. हे सगळं मान्यच आहे आम्हाला, पण आम्ही जे काही करतो आहोत ते स्वतःच्या मनानं नाही, महाराजांच्या आदेशानुसार करतो आहोत. महाराजांनी आदेश दिला फौज जमवा, आम्ही फौज जमवतो आहोत. मग ठीक आहे युवराज. आणि राहिला प्रश्न महाराजांच्या प्रकृतीचा, तर महाराजांची प्रकृती आता ठणठणीत आहे. ते आजारपणासाठी नाही, हवा पालटासाठी अजिंक्य ताऱ्यावर गेले आहे. काल रात्री त्यांनी खूप वेळ मसलत केली आमच्याशी. हा, तसे असेलही त्यात दुमत नाहीच. अनाजी पंत, जिथे मी मी म्हणणाऱ्या भल्या भल्या शत्रूंनी महाराजांसमोर हात टेकले तिथे आजारपण ही फार सामान्य बाब आहे. आपण चिंता करू नये. ते ठीक आहे, परंतु मोरोपंत, आता हे पण परंतु असे सगळे विचार मनातून काढून टाका. आमच्या कयासानुसार महाराज फार दिवस अजिंक्य ताऱ्यावर राहणार नाही. कुठल्याही दिवशी ते रायगडावर दाखल होतील. त्यामुळे महाराजांच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी. मातोश्री, बोलवलं आम्हाला? हो, या बसा.
माफी असावी मातोश्री, परंतु आता बसत नाही. युवराजांचं गडावर येणं झालंय. ऐकली आम्ही नौबत. बघा ना, सकाळचे कधी निघाले असतील. काही खाल्लं न खाल्लं काही माहित नाही. आणि शिवाय आल्या आल्या परस्पर सदरेवर गेलेत असं समजलंय आम्हाला. आम्ही तेच म्हणतोय सुनबाई. चिरंजीव कालच तर गेले होते महाराजांबरोबर. अजिंक्य तारा वाटतो जवळ, पण आहे लांबच की. हो ना. म्हणजे एवढा लांबचा प्रवास करून गेले आणि गेल्या पावली माघारी फिरलेही. हो, म्हणजे आले सुद्धा. आम्हालाही हेच कळत नाही. मग गेले कशाला? कशाला एवढी धावपळ करायची? कशाला पळापळ करायची? मातोश्री, आम्हालाही नाही समजलं ते. नाही, लगेच परतायचं होतं तर आम्हाला सांगायचं. आम्ही गेलो असतो. आम्ही निघालोच होतो ना. पण नाही, हे काही आम्हाला आवडलं नाही. बरं, अजिंक्य ताऱ्यावर बडी मंडळी दिमतीस आहेत असंही नाही. राणीवसा तर इथेच आहे. आमच्यापैकी कोणीही गेलं असतं. म्हणजे सकवारबाई, सगुणाबाई, बारीक सारीक गोष्टींची काळजी घेता येते, नाही का? हो, परंतु मातोश्री, आबासाहेब युवराजांना चला म्हणाले म्हणून तर आम्ही गप्प झालो. पुन्हा महाराजांच्या मनात काय असतं हे कळत नाही. आपण शेंडा धरायला जावं तर बुडखा हातात येतो. हे बरं केलं नाही. जी. आबासाहेब आहेत तुमचे, पण ते छत्रपती आहेत. त्यांना असं एकटं सोडून येणं आम्हाला तरी आवडलं नाही. परंतु मातोश्री, गडावर इतर विश्वासू आणि नेहमीची माणसे सुद्धा आहेत. शिवाय सुरक्षा पथकही आहे. कबूल आहे आम्हाला. पण आपण जसं जवळ जाऊन एखादी गोष्ट विचारू शकतो तसं ते विचारू शकतात का? नाही म्हटलं तरी अंतर राहणारच ना. ते आहेच, परंतु आता आबासाहेबांची प्रकृती उत्तम असेल ना. अजून उत्तम व्हायला हवी. ते माघारी आलेच का हेच आम्हाला कळत नाही. गडावर असा काय खोळंबा झाला होता कोणाचा? मातोश्री, युवराज आमच्या महाली आले की आपल्या महाली पाठवतो. ठीक, येतो आम्ही. वैद्यराज, सूर्योदयानंतरच तुम्ही नाडी पाहिली होती. आता पुन्हा काळजी घेतलेली बरी. खाऊन घ्या, मग आपण मात्राही देऊ. ठीक. आज आम्ही खूप खूप खुश आहोत. अवघ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही अजिंक्य ताऱ्यावर हव्या होतात येसू. तुम्ही सुद्धा थक्क झाला असतात असे आबासाहेब दिसले असते तुम्हाला. काल ते ना छत्रपती होते, ना महाराज होते, ना राजे होते, नाही मोठा योद्धा होते आणि नाही क्षत्रिय कुलावतंस. ते होते एक वडील, एक पिता. फक्त आमचे आबा होते. केवढ्या विषयांवर बोलले आमच्याशी. किती बारीक सारीक विचार करतात ते. आमच्या विषयी तर त्यांच्या मनात केवढी सावधानता. येसू काल पहिल्यांदा जाणवलं. आमचे आबासाहेब आमचे केवळ वडीलच नाहीत, मित्र सुद्धा आहे. कुठलाही आडपडदा ठेवला नव्हता त्यांनी. सगळं कसं स्वच्छ, सगळं कसं लख्ख. आम्ही तर त्यांचे पुत्र आहोत. आमचं राहू देत, पण कुणाही विषयी त्यांच्या मनात आकस नाही.
धर्म, जात, पंथ यांच्याविषयी वैरभावना नाही. आम्हास म्हणाले, रयत पोटाशी लावणे आहे. रयतेने दिलेला समाधानाचा ठेकर हेच आमचं सुख, हाच आमचा धर्म. भरभरून बोलले असतील. असो, खूप दिवसातून दोघांना वेळ मिळाला. येसू काल आम्हाला पहिल्यांदा आबासाहेबांच्या मुठीत वाघनखांऐवजी बाल्य सापडलं. पहिल्यांदा त्यांच्या मुठीत तलवारीऐवजी मैत्रीचा धागा दिसला. त्यांच्या छातीवर चिलखत नव्हतं, काळजीचा पातळसा पापुद्रा होता. युवराज, आता असं वाटतंय आमच्या हातून खूप महत्वाचं निसटून गेलंय. आम्हास म्हणाले, शत्रूचं सैन्य मोजू नका, आपल्यातले फितूर मोजा. म्हणाले, थांबू नका, तातडीनं रायगडास निघा. छत्रपती आजारी पडले म्हणून युवराजांचा कोळंबा होऊ नये. आम्ही असतो तर किती भाग्यवान ठरलो असतो ना. येसू, आम्ही आबासाहेबांच्या तोंडून स्वराज्याचं मर्म ऐकलं, त्यांचे विचार ऐकले, त्यांची तळमळ ऐकली. खरंच आपण आबासाहेबांच्या पायाची धूळ सुद्धा नाही हो. येसू, सूर्य उगवेल, चंद्र मावळेल, महिने येतील, वर्ष सरतील, काळ संवत्सराच्या कुशीत शिरेल, शतक येतील, शतक जातील, पण आबासाहेब राहतील. आमचे आबासाहेब चिरंतन राहतील. अशा पित्याचे आम्ही पुत्र आहोत. केवढं मोठं भाग्य. आणि म्हणून आमचा पाय निघत नव्हता. युवराज, आता आबासाहेबांचा पाय कुठेही बाहेर पडू द्यायचा नाही. किती केलंय त्यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून. रात्रंदिवस राबत आहेत. परंतु आता मात्र त्यांची दगदग आपण कमी करायची. गडावर सुद्धा सगळ्यांची तीच इच्छा आहे. मातोश्री, अगं बाई, विसरलोच आम्ही. थोरल्या मातोश्रींनी आपणास बोलावले आहे. काय झालं महाराज? काय नाही, पोटात मुरडा आला. चला. काय होतंय महाराज? म्हणजे आम्हाला एक शंका होती, म्हणून आपल्याकडे आलो होतो. कसली शंका? महाराज तिकडे अजिंक्य ताऱ्यावर आराम करत आहेत आणि इकडे युवराज आम्हाला त्यांच्या नावाखाली आदेश देत आहेत. कसला आदेश? फौज उभी करण्याचा. असं? त्यात गडावर शाणी सुरती मंडळी नाहीत. हंबीरराव कल्याण भिवंडीच्या रोखाने गेलेत. यसाची कंक नाहीत, आनंदराव वाकाची नाहीत. म्हणजे मातब्बर मंडळी गडावर नाही. म्हणून आपल्याकडे आलो होतो मसलत करण्यासाठी की करावे तर काय करावे. त्यात महाराजांचा लेखी आदेशही नाही.
फौज उभी करणं, युद्धाची तयारी करणं या गोष्टीपेक्षा महत्वाचं आहे महाराजांचं बरं होणं. त्यांनी तिथेच थांबायला हवं होतं. इथे येऊन या गडबडीची गरजच नव्हती. बरोबर बोललात. त्यात महाराज आजारी, फौजा घेऊन जायचं तरी कुठे? शिवाय महाराजांची तब्येत कमी जास्त होऊ शकते. मातोश्री, आपण बोलावलं? हो. काही सेवा? महाराजांची प्रकृती कशी आहे? ठीक आहे. उत्तम. युवराज, आपण तातडीनं माघारी फिरलात. आबासाहेबांनीच तसा आदेश दिला, निघा म्हणून. पण तरीही त्यांची समजूत काढून तिथेच थांबायचं होतं. मातोश्री, आम्ही देखील तेच म्हणत होतो. तर आबासाहेब म्हणाले, छत्रपतींची प्रकृती ठीक नाही म्हणून कामं खोळंबायला नको. मग आलो. ते बरे केले. बाकी गडाची व्यवस्था कशी वाटली? व्यवस्था छान आहे. आपण स्वतः सर्व माणसांच्या नेमणुका केलेल्या आहेत, त्यामुळे व्यवस्था चोख आहे. शिवाय खानसामा मातोश्रींनीच पाठवलेला आहे. त्याला महाराजांच्या आवडीनिवडी ठाऊक आहे आणि मातोश्रींनी सर्व सूचनाही दिल्या आहेत. काल रात्री आबासाहेबांनी आणि आम्ही एकत्रितच थाळा घेतला. मग काय बेत होता? काही विशेष नाही. मुगाचं वरण आणि भात. आणि बेत म्हणाल तर आमच्यासाठी भांगिऱ्याची भाजी. महाराजांना आवडलं ना? हो तर. गप्पा मारत मारत व्यवस्थित जेवले. नंतर दूधही मागवून घेतलं होतं त्यांनी. काय होते महाराज? पोटात जळजळत. वैद्यव्य यावेळी खूपच त्रास होतोय. काय? जगदंब. तातडीने रायगडाकडे स्वार पाठवा. जी. महाराजांची प्रकृती बिघडल्याची खबर द्या. अशा स्वारांना बोलून घ्या. मातोश्री, खरं तर अजिंक्य ताऱ्याहून येताना आमचा पायच निघत नव्हता. कितीतरी वेळ आम्ही गडावरच घुटमळलो. का कोणास ठाऊक, पण आबासाहेबांना सोडून यावंसच वाटत नव्हतं. पण तरी आम्ही म्हणतोय, आपण गडबड करू नका. फौज जमवणं सोपं, पण ती थोपवून धरणं कठीण. महाराजांना येऊ द्या, मग पुढील हालचाली करा. जी. मुजरा राणीसाहेब, माफी असावी. अजिंक्य ताराहून स्वार आला आहे. स्वार? अजिंक्य ताऱ्याहून? पाठवा. जी. महाराजांची प्रकृती बरी नाही. राजवैद्यांनी तातडीने सर्वांना बोलवले. सर्वांना म्हणजे? अचानक महाराजांची तब्येत अचानक लय बिघडली. पंत सुरणीसांनी आम्हाला सर्व सूचना दिल्या. थोरल्या राणी साहेबांनी महाराजांच्या जेवणाचे जिन्नस आणि कोणत्या दिवशी कोणता पदार्थ द्यायचा
हे सगळं सांगितलंय. तुमचं आणि महाराजांचं जेवण वेगवेगळं बनवू